नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेला आहे। दहशतवादी विरोधी पथकाकडून एका तरुणाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली रवींद्र मुरलीधर वर्मा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। आरोपी रवींद्र मुरलीधर वर्मा याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला ही माहिती पुरवली असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारच्या गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील 2652 सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांनीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये लाटल्याचे आता उघड झाले आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड होता। इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कराचे 4 ते 5 उच्च अधिकारी देखील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा कटात सहभागी असल्याचे माहिती समोर येत आहे। तर पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला जात असल्याचे पाकिस्तान लष्करातील माजी अधिकारी आदिल राजा यांनी म्हटले। राज्य महिला आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात आता पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलेली आहे। मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा अशी मागणीच पत्र पाठवण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर या मागणीसाठी मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे। नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणाबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली आहे। या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, तर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 रुपयाचे प्रमाणे प्रोत्साहन देण्यात येणार आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयातील नुकताच एक युक्तिवाद समोर आला आहे। हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी केलेल्या अतप युक्तिवादावरून भाजप नेते चित्रा वाघ यांनी जोरदार निशाणा साधला आहे। पोरीला हाल करून मारून टाकलं, अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता असं म्हणत चित्रा वाघ यांनी हगवणे कुटुंबाकडून करण्यात आलेल्या छळावर संताप व्यक्त केला आहे। हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून पुणे ग्रामीण पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आलेला आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षात रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे। चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची गृह विभागाने आता चौकशी करावी अशी मागणी या पत्राकडून मुख्यमंत्र्यांकडे महिला आयोगाने केली आहे। भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही अशा शब्दात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पिढीला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खणखणीत टोला लगावला आहे। जे गेलेले आहेत तसेच धडपडत तिथे अस्तित्वासाठी नवी जाऊन काय करणार आहेत असा खोचक सवाल ही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। दहशतवादी विरोधी पथकाकडून एका तरुणाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली रवींद्र मुरलीधर वर्मा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। या कारवाईनंतर रवींद्र वर्माचे आईने आपली प्रतिक्रिया देताना नेमकं काय घडलं हे सारं सांगितलं आहे। सांगली दौऱ्यावर असताना शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना थेट पक्षात येण्याची खुली ऑफर केली आहे। आमच्या गळ्यात हार घालताय, पण एकनाथ शिंदे यांच्या हातातून गळ्यात कधी हार घालण्याचं हे लवकर ठरवा अशा शब्दात उदय सामंत यांनी चंद्रहार पाटलांना शिवसेना शिंदे गटाची येण्याची जाहीर ऑफर दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मनशांती आणि ध्यानासाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यान साधनात मग्न झाले आहेत। तर भुजबळांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच मुंडे विपश्यनासाठी गेल्याची चर्चा होत आहे। 10 दिवसाच्या कोर्ससाठी धनंजय मुंडे इगतपुरातील विपश्यना केंद्रात गेले असल्याचे सांगण्यात येत आहे। दिल्ली सरकारने 100 दिवसांच्या कार्यकाळासाठी निमित्ताने दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषद घेतली आहे। मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्र्यांनी 100 दिवसांच्या कामकाजा अहवाल सादर केला आणि कामगिरीची रूपरेषा सांगणारे एक पत्रक परिषद केले।
दिल्लीच्या वसंत कुंज येथील मसूदपूर मार्केटमधील एका खासगी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 अग्निशमन गाड्या वापरून आग आटोक्यात आणली आहे। अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे। बातमी पंजाबमधून आहे। मुक्तसर साहिबच्या लांबी भागातील सिंगेवाला फरीदकोट कोटली रोडवरील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला आहे आणि 20हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। दुमजली इमारत कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहे। बचाव कार्य सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी कराकटमध्ये पोहोचले आहेत। ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील। त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आहेत। बातमी तामिळनाडूकडून आहे। करूरहून चेन्नईला सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या एका मिनी लॉरीचं पुढचं टायर चेंगलपट्टू जिल्ह्यातील मधुरांतकम येथील पक्कम जवळ फुटला, ज्यामुळे चेन्नई त्रिची राष्ट्रीय महामार्गावर तासाभरापासून अधिक काळ 5 किलोमीटर वाहतूक कोंडी झाली आहे। फक्त लॉरी चालक जखमी झाला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापुरात गोकुळ अध्यक्ष निवडीचा नवा अंक बघायला मिळत आहे। गोकुळच्या अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये आता चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे। तर नव्या अध्यक्षपदासाठी नवीन मुश्रीफ यांचं नाव निश्चित झालेलं आहे। आज दुपारी या संदर्भातील बैठक होणार आहे। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर आहे अशी जिव्हारी लागणारी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर हा पलटवार करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर सूरज चव्हाण यांच्याकडून लक्ष्मण हाके यांचा ढेकूण असाही उल्लेख करण्यात आला आहे। मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। बेस्टच्या काही मार्गात येत्या रविवार म्हणजेच 1 जून पासून बदल केले जाणार आहेत, तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। बेस्ट उपक्रमाने 30 बस महामार्गे बदल केले असून हे बदल 1 जून 2025 पासून लागू होतील अशी घोषणा करण्यात आली आहे। देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट येणार का, पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी भीती नागरिकांना वाटत आहे। देशातल्या वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या अधिक आहे। आज या संपूर्ण परिस्थितीची आढावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे। आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवार गट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आलेले आहे। या वयात ही शरद पवार काम करतायत, हे जय विजय किंवा पराजय विचार न करता सत्याने काम करत आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचे कौतुक करण्यात आले आहे। राजनाथ सिंह यांनी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट दिली आहे। INS विक्रांत भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे। ऑपरेशन सिंधू दरम्यान INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती। महाराष्ट्र ATSने हेरागिरीच्या आरोपाखाली रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यातून अटक केली आहे। रवी वर्मा याने 14 पाणबुड्या आणि युद्धनौकाची माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे समोर आले आहे। अटक केल्यानंतर रवी वर्माच्या तपासणातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। वैष्णवी हगवणे यांचा बाळ हे निलेश चव्हाण यांच्याकडे होता। निलेश चव्हाण यांच्यावर वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांना धमकावल्या याचे आरोप होते। निलेश चव्हाण यांनी बाळ घ्यायला आले कसपटे कुटुंबावर बंदूक रोखली होती असा आरोपही निलेश चव्हाणवर करण्यात आले होते। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।